आज काल मध्यरात्री मोहोळ शहरातील असंख्य शिवप्रेमींच्या आणि संभाजी महाराज प्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या अनेक कडवट मावळ्यांनी मध्यरात्री स्वराज्याचे दाखले छत्रपती स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मूर्ती या मोहोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शासकीय जागेवर आणि कोणत्याही वाहतुकीला अडथळा न होणाऱ्या किंवा कुठल्याही वादग्रस्त नसलेल्या जागेवर अतिशय चांगली आणि सुबक मूर्ती, प्रेरणादायी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. रात्री ज्या शिवभक्तांनी या गोष्टीसाठी योगदान दिलं, मोहोळ तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या मार्फत किंवा त्यांच्या वतीनं मी त्या कडवट निष्ठावंत मावळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो. तसंच आज हा पुतळा किंवा मूर्ती जी सर्व मावळ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे, ज्यांचा इतिहास सर्वांसाठी या महाराष्ट्रीय वासियांसाठी मराठी माणसासाठी अतिशय प्रेरणादायी होता. त्या स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचं आज या ठिकाणी थोडक्यात स्थापना झालेली आहे आणि योगायोगानं आत्ताच्या या महिन्यात स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे आणि त्या महिन्यात या ठिकाणी मोहोळ शहरात ती स्मारकाची स्थापना झाल्यामुळं तमाम शिवभक्त आणि शंभू भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता या ठिकाणी प्रशासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमा झालेला आहे, परंतु तमाम शिवशंभू भक्ताकडून मी त्या प्रशासनाला एक विनंती करतोय की आता बसवायचं काम शिवभक्तांनी आणि शंभू भक्तांनी इथं मूर्ती बसवायचं काम केलेलं आहे. आमची सगळ्यांची एकच कळकळीची विनंती आहे की ह्या मोहोळमधलं, मोहोळ तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये. त्यामुळं प्रशासनानं फक्त आम्हाला एकाच गोष्टीचं सहकार्य करायचं आहे की प्रशासनानं त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावायचा नाही. आम्ही सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. आमचं प्रशासनाच्या पूर्ण मार्गदर्शक सूचनाचं पालन करण्याची आमची भूमिका आहे, परंतु प्रशासनानं फक्त मूर्तीला हात लावू नये, अन्यथा हे मोहोळ शहर त्वरित बंद करण्यात येईल आणि ते मोहोळ शहर बंद, हे मोहोळ शहर, हे मोहोळ शहर परत बेमुदत बंद राहील आणि तिथून पूर्ण मोहोळ तालुका बंद करण्याची भूमिका तमाम शिवभक्तांनी शंभू भक्तांना घ्यावी लागेल. ही विनंती मी प्रशासनाला करतोय. आम्ही सगळ्या अटी आणि शर्ती प्रशासनाच्या मान्य करतो. आमचे शिवशंभू भक्तांची एकच अट प्रशासनानं मान्य करावी की मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावू नये. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.